हॅलो मित्रांनो, मी प्रथमेश सावडे आणि स्वागत आहे तुमचं सावडे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहे दसरा विजयदशमी बॅनर कोरोनामध्ये नाही तर फोटोशॉपमध्ये कसा बनवायचा. तर व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फोटोशॉप ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली कंट्रोल एन करून न्यू डॉक्युमेंटचं तुम्हाला इथे ऑप्शन ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला इथे तुमच्या अगोदर नाव टाकायला लागेल. तर इथे मी दसरा बॅनर हे नाव टाकतो आणि त्यानंतर तुम्हाला इथे युनिटमध्ये इंचेस ठेवायचं आहे आणि विड्थमध्ये 4 ठेवायचे आहे, हाईटमध्ये 5 ठेवायचं आहे, ओरिएंटेशन पोर्ट्रेटच ठेवायचं आहे, रिझोल्यूशन 300 ठीक आहे आणि कलरमध्ये जर तुम्हाला प्रिंटिंग करायची असेल तर CMYK कलर चूज करायचं आणि तुम्हाला आता सोशल मीडियावर पब्लिश करायचं असेल तर RGB कलर राहू द्यायचं आणि ते डॉक्युमेंट क्रिएट करून घ्यायचं. डॉक्युमेंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला इथे बॅकग्राऊंड लेयर दिसेल. या बॅकग्राऊंड लेयरला आपल्याला अनलॉक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला हा कलर फिल करायचा आहे. सिम्पली तुम्हाला इथे अल्टर प्लस डिलीट प्रेस करायचं आहे. हा कलर इथे बॅकग्राऊंडमध्ये फिल होईल. तुम्ही यावरती सिम्पली क्लिक करून पण इथे चूज करू शकता आणि इथे मग ओके करायचं. आपला बॅकग्राऊंडमध्ये हा कलर ॲड झालेला आहे. त्यानंतर ग्रेडियंट टूल घ्यायचा आहे. बॅकग्राऊंडला सिलेक्टच राहू द्यायचं आहे आणि ग्रेडियंट टूल घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे इथे ड्रॅग करायचं आहे आणि याला बरोबर अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं आणि ओके करायचं आहे. त्यानंतर या दोन्ही लेयरला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. लॉक करून झाल्यानंतर आपल्याला फाईलवरती जायचं आहे. प्लेस इमेजमधून पण आपण डॉक्युमेंट इम्पोर्ट करू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून डाउनलोड करायचं. त्यानंतर आपल्याला बॉर्डर डिझाईन ॲड करायची आहे आणि त्याला बरोबर ॲडजस्ट करायचं आहे आणि इथे ओके करून टाकायचं आहे. ॲडजस्ट करता वेळी किंवा तुम्हाला त्याला ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर अगोदर त्याला कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करून टाकायचं आणि त्यानंतर त्याची साईज तुम्ही रिसाईज करू शकता. त्यानंतर परत फाईलवरती क्लिक करायचं, प्लेस इमेजमध्ये यायचं आणि इथून टेक्स्ट ॲड करायचा. प्लेसवरती क्लिक करायचं. आपल्या इथं टेक्स्ट ॲड होईल. हा मी इथे श्री 3595 हा पण वापरलेला आहे. तो कसा वापरायचा? तर सिम्पली अगोदर मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं. गुगल इनपुट टूल तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल असायला पाहिजे किंवा तुम्हाला मराठी टायपिंग करता येत असेल तर तुम्ही करू शकता. हा मी इथं विंडो प्लस स्पेसबार करून मराठी गुगल इनपुट टूल वापरतो आणि इथे मराठीमध्ये टाईप करतो. टाईप केल्यानंतर तुम्हाला हे जे तुम्ही वापरणार आहे त्याला पूर्ण कॉपी करायचं आहे आणि याला तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे आणि प्रमुख फंड कन्व्हर्टर या नावाची वेबसाईट ओपन करायची आहे. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. प्रमुख फंड कन्व्हर्टर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि इथे सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा मराठी टेक्स्ट कॉपी करायचं पेस्ट करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट इथे पण मराठी टाईप करू शकता. सिम्पली विंडोबल प्लेसबार दाबायचा आणि तुम्ही इथून मराठी गुगल इनपुट टूल सिलेक्ट करायचा. गुगल इनपुट टूल कसा वापरायचा त्याकरिता व्हिडिओ लागत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला या एरोवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर या एरोवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला युनिकोड जनरेट झालेला दिसतो. हा सिम्पली तुम्हाला युनिकोड इथून कॉपी करायचा आहे आणि आपल्या फोटोशॉपमध्ये टेक्स्ट टूल घेऊन इथे पेस्ट करायचं आहे आणि याला कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं आहे आणि याला कलरमध्ये तुम्हाला व्हाईट कलर देऊन द्यायचा आहे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर याला याची प्रॉपर तुम्हाला फॉन्ट साईज ठेवायची आहे आणि याला तुम्हाला फॉन्टमध्ये श्री 3595 हा फॉन्ट द्यायचा आहे आणि इथून याला ओके करायचं आहे आणि याला बरोबर तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. जे की आपण अगोदरच यामध्ये मी इम्पोर्ट केलेली आहे ते इथून याला डायरेक्ट डिलीट मारून टाकतो. त्यानंतर आपल्याला परत फाईलवरती क्लिक करायचं आहे. प्लेस इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इथून हा PNG आपल्याला ॲड करायचा आहे. हा PNG आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचा असेल म्हणजे रिसाईज करायचा असेल तर अगोदरच याला तुम्हाला या लेअरवरती राईट क्लिक करायचं आहे आणि अगोदर याला कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे तो त्याच्या पिक्सेलवर काही परिणाम होणार नाही, म्हणजे तो फाटणार नाही. त्यानंतर याला अशा प्रकारे बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि या लेअरवरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. तुम्हाला लेअर स्टाईल हा पॅनल ओपन होईल. ह्यामध्ये सर्वात शेवटचा ऑप्शन म्हणजे ड्रॉप शॅडो यावरती चेक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ड्रॉप शॅडो यावरती क्लिक करायचं आहे आणि ओपेसिटी 28 ठेवायची आहे. डिस्टन्स
17 ठेवायचं आहे, स्प्रेड 13 ठेवायचं आहे आणि साईज याची 7 ठेवायची आहे आणि इथून ओके करायचं आहे. म्हणजेच आपल्या या PNGला शॅडो येऊन जाईल. त्यानंतर परत आपल्याला फाईलवरती जायचं आहे. प्लेस इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि विजयदशमी हा टेक्स्ट PNG आपल्याला इथे ॲड करायचा आहे आणि याला बरोबर ॲड करायचं आहे. ॲडजस्ट करायचं आहे. अगोदर तुम्हाला हे बाकी PNGला लॉक करायचं आहे म्हणजे ते मूव्ह होणार नाही. आणि याचा फंड वापरला आहे मी इन्फिनिटी 27. तर इन्फिनिटी फंड कशी वापरायची? तर विंडोमध्ये जायचं आणि लिप्स ह्या नावाचं तुम्हाला एक डॉकर ओपन येईल. त्यामध्ये तुम्हाला इथं सर्च करायचं आहे इन्फिनिटी 27. इन्फिनिटी 27 सर्च केल्यानंतर तुम्हाला 1 मिनिट इथं थोडा सर्चमध्ये प्रॉब्लेम होत आहे. तर आपण मॅन्युअली इथे इन्फिनिटी 27 शोधू. इन्फिनिटी 27 हा आपण शोधल्यानंतर आपल्याला इथे पूर्ण आपल्या इन्फिनिटी 27चे कॅलिग्राफी फंड मिळून जातील. त्यावरती डबल टॅप करून तुम्ही त्याला अगोदर तुम्हाला टेक्स्ट टूल घ्यायचं आहे आणि इथे क्लिक करायचं आहे. कुठे क्लिक करायचं आहे? डॉक्युमेंटवरती आणि अशा प्रकारे आपण त्यावर डबल क्लिक करून विजयदशमी नाव टाईप करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यावरती परत डिटेल व्हिडिओ लागत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपण विजयदशमी इथे समजून घ्या ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला परत फाईलवरती जायचं आहे. प्लेस इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि दसरा हा टेक्स्ट PNG ॲड करायचा आहे आणि याला पण इन्फिनिटी 5 हा आपण वापरलेला आहे. तसंच विंडोमध्ये जायचं आणि लिप्स हा टॅब ओपन करायचा आणि तिथून ते टाईप करायचं. त्यानंतर परत फाईलवरती क्लिक करायचं, प्लेस इमेजवरती क्लिक करायचं आणि हा टेक्स्ट PNG ॲड करायचा. सर्व टेक्स्टची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर फंडची पण लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता विदाऊट पासवर्ड आणि त्याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. यामध्ये आपण श्रीचा 3690 हा पण वापरलेला आहे आणि याला बरोबर तुम्हाला युनिकोडवरती म्हणजे जी वेबसाईट सांगितली आहे मी श्रीची फंड कन्व्हर्टरची प्रमुख फंड कन्व्हर्टर इथे येऊन पेस्ट करायचं आहे. मग कॉपी करायचा आहे युनिकोड आणि इथे येऊन टेक्स्ट टूल घेऊन पेस्ट करायचं आहे आणि याला बरोबर ॲडजस्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत फाईलवरती क्लिक करायचं आहे. प्लेस इमेजवरती जायचं आहे आणि इथून हा PNG आपल्याला इथे अशा प्रकारे ॲड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फोटो टाकायचा असेल तर परत प्लेस इमेजवरती क्लिक करायचं आणि आपला फोटो इथे प्लेस करायचा आणि याला पण कन्व्हर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करून टाकायचं. फोटोवरतीच राईट क्लिक करायचं आणि कन्व्हर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट यावरती क्लिक करून टाकायचं. अशा प्रकारे तुमचा तो फोटो ॲडजस्ट होईल. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव लिहायचं असेल तर तुम्ही नाव लिहू शकता. मी साधा इथं मराठी फॉन्ट वापरतो, ज्याला युनिकोडची गरज पडणार नाही. सिम्पली तुम्हाला विंडोवर प्लेस बार करून इथे गुगल इनपुटवरून मराठीमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि शुभेच्छुक हे टेक्स्ट टाईप करायचं आहे आणि कंट्रोल ए करून याचा कलर व्हाईट आहे त्यामुळे आपल्याला दिसत नाही इथे कलरवरती जायचं आणि याला कलर देऊन द्यायचा. याला ग्रीन कलर देतो आणि इथं ओके करायचं. ते शुभेच्छुक थोडं स्पेलिंग चुकलं आहे त्यामुळे परत अशा प्रकारे शुभेच्छुक आणि याची फंट साईज थोडी वाढवून द्यायची आणि याला फंटमध्ये टेको जो की डायरेक्ट मराठी फंट आहे तो याला टेको सेमीबोल्ड हा फंट देऊन द्यायचा. म्हणजेच तुम्हाला याला युनिकोडमध्ये कन्व्हर्ट करायची गरज नाही आणि याची फंट साईज तुम्हाला त्याला सिलेक्ट करून थोडी वाढवून द्यायची आहे. आणि त्यानंतर यामध्येच आपल्याला टेकोमध्येच आपल्याला स्वतःचं नाव टाईप करायचं आहे. आणि याला तुम्हाला जो कलर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. मी इथे सिम्पली इथे ब्लॅक कलर देऊन देतो आणि इथून ओके करायचं आहे.
आणि त्यानंतर फाईलवरती जायचं आहे. प्लेस इम्बेडेडवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हे लीफ ॲड करायचं आहे. याला अगोदर लेयरवरती जायचं आणि याला पण कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून टाकायचं आहे आणि याची साईज आपल्याला कमी करायची आहे. यावरती क्लिक केलं तर हे चारी बाजूने परफेक्ट होणार, म्हणजे आस्पेक्ट रेशोमध्ये येणार ते. आणि अशा प्रकारे याची साईज कमी करून तुम्हाला याला ॲडजस्ट करायचं आहे आणि त्यानंतर इथे डनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर यावरती सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फिल्टरमध्ये ब्लर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि गॉसियन ब्लर हा ब्लर इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि जी रेडियस 4.4 ठेवून किंवा तुमच्याप्रमाणे तुम्ही ठेवून इथे ओके करायचं आहे. परत याला सिलेक्ट करून तुम्हाला लेयरवरती जायचं आहे, डुप्लिकेट लेयर करून टाकायचं आहे आणि ओके करायचं आहे. आणि ती दुसरी लेयर तुम्हाला याला कंट्रोल टी करून ट्रान्सफॉर्म होतो तो. यावरती ओके करायचं आहे आणि याला राईट क्लिक इथं फ्लिपचं ऑप्शन दिसते, असा फ्लिप करून टाकायचा आणि ओके करायचं. अशा प्रकारे आजचा आपला विजयादशमी दसरा बॅनर एकदम कडकमध्ये रेडी झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.